नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जाजा पत्रा मार भरारी. आता ह्या यूट्यूब चॅनलवर मी वेगळ्या प्रकारची पत्र नेहमीच पोस्ट करत असते, पण आता भरपूर दिवस झाले एकही पत्र पोस्ट केलेलं नाही. पण आज मी एक स्पेशल पत्र घेऊन आलेले आहे. ते पत्र यासाठी स्पेशल आहे कारण ते लिहिलेलं आहे मी माझ्या नणंदताईंना. चला तर मग आपण पत्र वाचूया. प्रिय सुरेखाताई, प्रेमपूर्वक नमस्कार. खरं तर तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहात, पण काय करणार, तुमचा मान मोठा ना. मग काय, वहिनीला वाकावंच लागणार तुमच्या पुढं. आता तुम्ही म्हणाल वहिनीला काय झालं अचानक, पण खरं सांगू का, नणंद भाऊजाईचं नातंच असं असतं की थोडीशी टिंगल केल्याशिवाय, उगीच उनी दुनी उकरून काढल्याशिवाय आणि दिल खुलास गप्पा मारल्याशिवाय ते पूर्णच वाटत नाही. आता आपण दोघेही जॉब करतो, त्यामुळे पूर्वीसारखं तासनतास बोलायला वेळ मिळत नाही. पण तुमच्याबरोबरच्या साऱ्या आठवणी एवढ्या सुंदर आणि मजेदार आहेत ना की त्या नेहमी स्मरणात राहतील. लग्नानंतर काही दिवस मी गावी राहत होते, तेव्हा माझी सर्वात जवळची मैत्रीण तुम्ही होतात. आपलं बॉन्डिंग एवढं छान होतं की त्यापुढं वयाचं अंतर कधी जास्त वाटलंच नाही. तुम्ही शाळेतून घरी आलात की थेट माझ्याकडे यायचा आणि मग आपल्या छान गप्पा रंगायच्या. अर्थात कितीतरी वेळा कामाच्या नावाने शिमगा व्हायचा, ती गोष्ट वेगळी. दोघींनी एकमेकींबरोबर शेअर केलेले शाळेतील गमतीदार किस्से खरंच अविस्मरणीय आहेत. दोघींनाही भरपूर बोलायची सवय, दिलखुलासपणे हसायची सवय आणि छोट्या छोट्या प्रसंगातून विनोद टिपायची आणि तो रंगून सांगायची सवय होती. अरे हो, रंगून वरून आठवलं, आपला तो रंगाचा जोक आणि त्यामुळे आपली झालेली पंचायत आठवते का? तसं तर आपण बऱ्याच वेळा कोड लँग्वेज वापरायचो, जी सहजासहजी कोणाला कळायचीच नाही आणि त्यातून अजून विनोद निर्मिती व्हायची. हसून हसून पुरती वाट लागायची. पण आपला सगळ्यात स्टँडर्ड जोक कुठला होता माहितीये? झुंबरे, ज्यावर आपण अजूनही खूप हसतो. खरं सांगा, आताही हसलातला? सण उत्सव जवळ आले की आपण म्हणायचो, चला आता मुंबई पुण्याचे लोक येतील तेव्हा थोडं शुद्ध बोलण्याची प्रॅक्टिस करू. आणि प्रत्येक शब्दांवर अनुस्वार देत देत प्रॅक्टिस करता करता मी मुंबईला आणि तुम्ही पुण्याला गेलात आणि तिथेच स्थायिक झालात. पण शुद्ध बोलणं काय आपल्याला बाप जन्मात जमलं नाही. अभिमान नगरचा, दुसरं काय. असो, तुमच्यासारखी हुशार, सुस्वभाविक, कर्तबगार, सर्व नाती प्रेमाने जपणारी, मन मोकळेपणाने बोलणारी आणि सतत हसतमुख असणारी गोड मैत्रीण माझी नणंद आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. आज तुमचा वाढदिवस. तुम्हाला सर्व दादा वहिनी आणि परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत आणि आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कळावे, तुमची वहिनी.